राजमाता जिजामाता गार्डन रत्नागिरीमध्ये अतिशय सुंदर असा संभाजी महाराजांचा दालन बनवलेलं आहे। बघा तुम्ही किती सुंदर आहे, बघा अतिशय सुंदर, शेवटपर्यंत जरूर बघा, अतिशय सुंदर मनमोहक बनवलेलं। हे सिंहासनाधीश्वर छत्रपती श्री संभाजी महाराज। 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ होईल, संपूर्ण बघा, अतिशय सुंदर आहे। हे बघा छत्रपती संभाजी महाराज, खूप सुंदर बनवलेलं आहे त्यांनी, अतिशय सुंदर। हे बघा छत्रपती संभाजी महाराजांचं ज्या वेळेला ते कैदेत होते त्यावेळेला ही संभाजी महाराजांची राजमुद्रा अतिशय सुंदर आहे। तुम्ही जरूर बघा, 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ होईल, खूप सुंदर बनवलं आहे। आणि रत्नागिरीला आला तर जरूर इकडे व्हिजिट द्या। हे बघा छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांसोबत सल्लामसलत करत असताना म्हणजे अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे, म्हणजे मनमोहक। हे बघा संभाजी महाराजांचं व्यक्तिशिल्प अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे, खूप छान, खूप छान असं बनवलेलं आहे। हा एक राऊंड झाला मधला छत्रपती संभाजी महाराजांचा। आता आपण डाव्या बाजूने बघूया। हे बघा छत्रपती संभाजी महाराजांचा नामकरण सोहळा अशा पद्धतीने त्यांनी बनवलेला आहे, खूप सुंदर आहे। त्याच्यानंतर संभाजी महाराजांना म्हणजे जन्म झाल्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी असं उचलून घेतलेलं सर्वांना दाखवण्याच्यासाठी ते शिल्प इथे केलेलं आहे। इथे राजमाता जिजामाता त्यांच्याकडून त्यांना शिक्षण वगैरे सर्व ज्ञान देण्याचं कार्य इथे सुरू आहे। तिथून संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्यावरून सुटका होत असताना, म्हणजे ते करत असताना तो इकडे एक चित्र रेखाटलेलं आहे, भिंतीमध्ये सर्व बनवलं आहे, अतिशय सुंदर असं वाटतं। त्याच्यानंतर इथे संभाजी महाराजांचा विवाह सोहळा असं दाखवलेलं आहे, खूप सुंदर असं बघण्यासारखं। ज्यावेळेला संभाजी महाराज हे बुधभूषण ग्रंथ शिवाजी महाराजांनी पूर्ण दरबाराला सांगत होते त्यावेळेस हे दृश्य। त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला किल्ले रायगड येथे ते चित्र इथे रेखाटलेलं आहे। आणि संभाजी महाराजांच्या हत्तीवरून मिरवणूक ज्यावेळेला निघालेली, ज्यावेळेला ते छत्रपती या पदावरती बसले त्यावेळेला त्यांच्या हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती, हे त्यावेळेचं शिल्प केलेलं आहे। जंजिऱ्यावरती ज्यावेळेला संभाजी महाराजांनी चढाई केलेली त्यावेळेचं हे दृश्य आहे। त्याच्यानंतर बुऱ्हाणपूर शहरावरती ज्यावेळेला हल्ला झाला होता त्यावेळेचं हे दृश्य आहे, अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे। त्यानंतर जे संभाजी महाराजांनी शिक्षा ज्यांना सुनावली होती, बाळाजी आवजी, आनाजी पंत, बहिर्जी भोसले, हिरोजी फर्जत, हरवाजी फर्जत, राघव वासुदेव यांना हत्तीखाली राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली आणि संभाजी महाराजांनी शासन केले। येसाजी व सिद्धोजी फर्जंद यांचा कडेलोट गेला, हिरोजी फर्जंद मारला गेला, अशा पद्धतीचा आहे। वासे बेंद्रे यांच्या पुस्तकातून याचा संदर्भ घेतलेला आहे, अतिशय सुंदर असा केलेला आहे। त्यानंतर संभाजी महाराज व गोवेकर पोर्तुगीज यांची लढाई इथे दाखवलेली आहे ह्याच्यामध्ये। आणि पुन्हा सिंहाची शिकार जबडा फाडताना अशा पद्धतीने इथे दाखवलेलं आहे संभाजी महाराजांना। आणि इथे अश्वारूढ संभाजी महाराज इथे दाखवलेला आहे, अतिशय सुंदर असं आहे। राजमाता जिजामाता गार्डन थिबा पॅलेसच्या बाजूला, आणि खूप सुंदर असं बनवलेलं आहे, आता नवीनच केलेलं आहे, खूप सुंदर आहे। जरूर तुम्ही या रत्नागिरीमध्ये आणि आलात की जरूर इथे भेट द्या आणि बघा, खूप सुंदर आणि छान असं आहे। आम्ही इथे सहपरिवार इकडे आलेलो आहे, बघा हे आमचा सहपरिवार आम्ही इकडे आलेलो आहे, अतिशय सुंदर असा। जरूर या, जरूर भेट द्या, खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर असा, नवीनच केलेलं आहे पण छान केलेलं आहे। धन्यवाद।